नमस्कार. मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत पोलीस अधिकारी जी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करतात आरोपींविरुद्ध, त्या चार्जशीटबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. चार्जशीट हा इंग्रजीतला शब्द आहे. चार्जशीटलाच मराठीमध्ये बोलतात दोषारोप पत्र. तर नक्की आता हे दोषारोप पत्र असतं काय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट असतात व कधी बनवलं जाते हे दोषारोप पत्र, कोणाच्या विरुद्ध दाखल केलं जातं न्यायालयामध्ये दोषारोप पत्र व किती वेळ असतो पोलीस अधिकाऱ्यांजवळ दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी व दोषारोप पत्रासंदर्भामधला चार्जशीट संदर्भामध्ये कायदा कोणता आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा आहे. ह्या कायद्यामध्ये कलम 193 पोट कलम 3 ह्या कलमाप्रमाणे पोलीस अधिकारी कोर्टामध्ये दोषारोप पत्र चार्जशीट जे असते ते आरोपींविरुद्ध दाखल करतात. तर नक्की चार्जशीट बनवायचं काम पोलीस अधिकारी कधी चालू करतात? जेव्हा कधी गुन्हा घडलेला असतो आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये FIR फाईल झालेली असते. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, मराठीत बोलतात त्याला प्रथम माहिती अहवाल. ही एक तक्रार असते, म्हणजे गुन्ह्याच्या अनुषंगाने जेव्हा कधी गुन्हा घडला, तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला, समजा FIR फाईल केली. FIR जी असते ना ती कॉग्निजेबल केसेस म्हणजे दखलपात्र केसेसमध्येच फाईल केली जाते. समजा आता एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला FIR फाईल झाली. आता गुन्हे जे असतात ना मित्रांनो, ते बऱ्याच प्रकारचे असतात. जसा मर्डरचा गुन्हा झाला, अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा झाला, काही खोटे कागदपत्र बनवले असतील त्याचा गुन्हा झाला, चिटिंगचा गुन्हा झाला, किंवा खंडणीचा गुन्हा झाला, किंवा रेपचा बलात्काराचा गुन्हा झाला, किंवा पत्नी तिच्या हस्बंड विरुद्ध आणि नातेवाईकांविरुद्ध 498 IPC या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करते. नवीन कायद्यामध्ये ते 498 कलम जे आहे ते 85 आहे भारतीय न्याय संहितेच्या कायद्यामध्ये. किंवा अजून काही बरेच इतर प्रकारचे गुन्हे आहेत, जसा करप्शनचा गुन्हा झाला. म्हणजे बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गुन्हे असतात आणि त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने जर FIR दाखल झालेली असेल पोलीस स्टेशनला, तर पोलीस अधिकारी त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन, तपास जो आहे तो चालू करतात. मग नक्की या तपासामध्ये पोलीस अधिकारी काय काय करतात आणि चार्जशीटमध्ये काय काय असतं, तर ह्या गोष्टींबद्दल आज आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत सविस्तर. बघा, चार्जशीटमध्ये काय असतं, दोषारोप पत्रामध्ये फिर्यादीचं नाव असतं, FIR ची कॉपी असते, फिर्यादीचा जबाब असतो, साक्षीदारांचे जबाब असतात, परत म्हणजे कुठे ज्या ठिकाणी घटना झालेली आहे तिथलचा घटनास्थळ पंचनामा असतो, किंवा काही गोष्टी जप्त केल्या असतील तर जप्ती पंचनामा असतो, किंवा मेडिकल रिपोर्ट देखील असतो त्याच्यामध्ये. जर फिर्यादीला काही लागलेलं वगैरे असेल तर त्याच्या अनुषंगाने ते फिर्यादीची जर काही मेडिकल तपासणी केली असेल तर ते मेडिकल तपासणीचे डॉक्युमेंट असतात. जे आरोपी आहेत त्या आरोपींचे नावं असतात त्याच्यामध्ये, किती आरोपींना अटक केलेली आहेत, किंवा किती आरोपी जामीनवर बाहेर आहेत, ह्या गोष्टींबद्दलही माहिती असते. किंवा काही ब्लड सॅम्पल्स वगैरे असतील कोणाचे, फिर्यादीचे वगैरे या इतर कोणाचे, तर ते ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवलाय का तपासणीसाठी, किंवा अजून काही इतर पुरावे असतात. म्हणजे असे पुरावे असतात चार्जशीटमध्ये जे की पोलीस अधिकाऱ्यांना वाटतात ते योग्य आहे त्या गुन्ह्याच्या तपासासाठी. ते सगळे पुरावे पोलीस अधिकारी कलेक्ट करतात, जमा करतात, आणि हे जे सगळे डॉक्युमेंट मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते असे एकत्र जमा करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करतात. हा, चार्जशीटमध्ये हे देखील असतात डॉक्युमेंट काही, जर पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रकारची कोणापासून जर परवानगी घेतली असेल तपासासाठी किंवा इतर कोणत्या विशेष गोष्टीसाठी, तर त्याचे देखील म्हणजे डॉक्युमेंट जे असतात ते चार्जशीटमध्ये असतात. ओके. किंवा अजून काही बरेच काही डॉक्युमेंट असतात, म्हणजे ते सांगता येत नाही, ते डिपेंड गुन्ह्याच्या अनुषंगाने. जसं आता समजा मर्डरचा गुन्हा आहे, तर मर्डरच्या गुन्ह्यामध्ये काय हत्यार वगैरे जप्त केले असतील तर त्याच्या अनुषंगाने म्हणजे जप्ती पंचनामा असतो. त्याच्यानंतर त्याचे मुद्देमाल पावती असते जर जप्त केलेले असेल तर. समजा काही खोटे डॉक्युमेंट वगैरे बनवले आहेत तर तशा संदर्भामध्ये काही खोटे डॉक्युमेंट जप्त केले आहेत का, किंवा काय, त्या गोष्टींची माहिती त्याच्यामध्ये असते. किंवा अजून म्हणजे इतर म्हणजे सांगता येत नाही याच्यामध्ये. चार्जशीटमध्ये जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या आहेत ना, त्या एक बेसिक लेवलला ह्याच गोष्टी असतात. पण डिपेंड गुन्ह्याच्या म्हणजे गुन्हा कशा प्रकारचा आहे, म्हणजे गुन्हे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात, तर त्याच्या अनुषंगाने पुरावे देखील वेगळे वेगळे प्रकारचे असू शकतात.
म्हणजे ज्या काही गोष्टी मी सांगितल्या ह्या एवढ्या तर असतातच म्हणजे चार्जशीटमध्ये, आणि अजून काही पुरावे असतात जे पोलीस अधिकाऱ्यांना वाटतात की गुन्ह्याच्या अनुषंगाने ते पुरावे चार्जशीटमध्ये लावणं गरजेचं आहे, तर मग तसं पोलीस अधिकारी जे असतात ते चार्जशीटमध्ये ते पुरावे लावतात. मग हे जे काही एवढी जी प्रोसेस केली ना पोलिसांनी, जे आता मी तुम्हाला सांगितलं, या सगळ्या प्रोसेसचे डॉक्युमेंट पोलीस अधिकारी जे असतात ते एकत्र जमा करतात आणि त्या सगळे डॉक्युमेंट मिळून कोर्टामध्ये ते सगळे डॉक्युमेंट दाखल करतात. मग त्याला चार्जशीट बोलतात असं समजा. ओके, तर आता चार्जशीट जी असते ती किती दिवसांमध्ये दाखल करायची असते पोलिसांना? तर हे बघा, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगतो. ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा 10 वर्षांपर्यंत आहे तशा केसेसमध्ये पोलीस अधिकारी यांना 60 दिवसांचा वेळ असतो कोर्टामध्ये चार्जशीट दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी. बघा, ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा 10 वर्षांपर्यंत आहे, जसे 2 वर्षाची शिक्षा, 3 वर्षाची शिक्षा, 5 वर्षाची शिक्षा किंवा 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, तर तशा केसेसमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना 60 दिवसांचा वेळ आहे कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करायला. ओके, आता दुसरं, ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा 10 वर्षापेक्षा जास्त आहे, जन्मठेपेची शिक्षा आहे किंवा मृत्यूची शिक्षा आहे किंवा 14 वर्षाची शिक्षा, 20 वर्षाची शिक्षा, म्हणजे 10 वर्षाच्या पुढे गेली शिक्षा किंवा जन्मठेप मृत्यू आहे, तर अशा केसेसमध्ये पोलीस अधिकाऱ्यांजवळ 90 दिवस असतात कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी. ओके, तर आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की सर नक्की हे 60 दिवस आणि 90 दिवस कोणत्या तारखेपासून आपण काउंट करायचे? तर ज्या वेळेस आरोपीला अटक केल्यानंतर पहिल्या वेळेस फर्स्ट टाइम ज्या दिवशी कोर्टामध्ये आरोपीला हजर करणार न्यायाधीश साहेबांसमोर, आरोपीला अटक केली समजा, त्याच्यानंतर आरोपीला 24 तासामध्ये कोर्टात हजर करायचं असतं. मग ज्या दिवशी पोलीस अधिकारी त्या आरोपीला कोर्टामध्ये हजर करतील त्या दिवसांपासून 60 दिवस किंवा 90 दिवस मोजायचे आपण. समजला? आता मित्रांनो, ह्या एवढं जे काही मी तुम्हाला सांगितलं चार्जशीट बद्दल वगैरे, तर याच्यामध्ये अजून काही मायनर गोष्टी आहेत, त्या गोष्टी मला एका व्हिडिओमध्ये म्हणजे कव्हर करणं शक्य नाही. बऱ्याच काही वेगळ्या गोष्टी असू शकतात चार्जशीटमध्ये, अजून काही डिपेंड त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कशा प्रकारचा गुन्हा आहे. ओके, जर तुमचे काही प्रश्न असतील अजून चार्जशीटच्या संदर्भामध्ये, दोषारोपपत्रा संदर्भामध्ये, तर तसं तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा. मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा. आणि एक तुम्हाला विनंती आहे की माझे लॉ मास्टर आकाश बोईनवाड यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.